पहिल्या आपण म्हणजे सुरुवातीच्या पॅकेजमध्ये काही ठिकाणी जिथं आपले ब्रिजेस किंवा बांधकामं पूर्ण नाही त्या ठिकाणी थोडं सर्व्हिस रोडचे प्रॉब्लेम्स आहेत. सर्व्हिस रोडचं सरफेस ज्याला आपण म्हणतो तो थोडा म्हणावा तसा योग्य नाही आहे. त्याच्या सूचना मी आता बघितल्यानंतर पण दिल्यात की हे गणपतीच्या आधी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागं लागून त्याचं जे असेल ते डांबरीकरण असेल कॉन्क्रिटीकरण जे काय करायचं टेक्निकली किंवा कामामध्ये जे धरलेलं आहे ते सरफेसिंग सगळं जे आहे ते नीटनेटकं केलं पाहिजे. ज्या ठिकाणी म्हणजे आपण एकेरी वाहतूक का होईना ज्या ब्रिजेसवरनं चालू करू शकतो ती म्हणजे या गणपतीच्या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये ती एकेरी वाहतूक तरी त्या ब्रिजेसवरनं चालू करावी. म्हणजे थोडं वाहतुकीचं बायफॉर्केशन होईल आणि सर्व्हिस रोडला ट्रॅफिक जॅम वगैरे व्हायचा विषय येणार नाही. सेफ्टीचे जे काही सायनेजेस आहेत ते योग्य ठिकाणी जिथं गरज आहे ब्लाइंड स्पॉट आहेत किंवा जिथं कामं चालू आहेत रस्ता एकदम असा बॉटलनेक सारखा होतो त्या ठिकाणी सायनेजेस जे आहेत ते रिफ्लेक्टिव्ह जे असतील ते लावावेत म्हणून आम्ही सूचना दिल्यात. त्याचबरोबर इतर पण जी काही कामं आहेत जी गणेशोत्सवाच्या आधी सुरू करतायत त्यांचे ब्रिजेस ते आपण सुरू करतोय. बऱ्याच ठिकाणी रोड पण कामं चालू होती ते पण आता पूर्ण झाली. कॉन्क्रीटचे जे रोड आहेत मला वाटतं त्या जिंदालची फॅक्टरी वगैरे आहे त्या ठिकाणचे ते आपण खुले करतोय. आपल्या पोलीस दलानं आणि ट्रॅफिकवाल्यांनी काही पर्यायी रस्ते हे करून ठेवलेत की ट्रॅफिक जॅम जर झाला तर पर्यायी रस्ते असावे पण त्यांनी काही पर्यायी रस्ते हे करून ठेवलेत. तर त्याची पण लागणारी डागडुजी जी आहे मग ते PWDकडं असेल ते PWD करल. MSRDCकडं काही रोड आहेत तर त्यांना पण आम्ही आजच्या बैठकीनंतर मी स्वतः MSRDCचे MD आपले गायकवाड साहेबांशी करून त्यांना पण सूचना देईन. त्याचबरोबर जे असेल ते आम्ही एक करायचा निर्णय केलाय. आमचा प्रयत्न एकच आहे ना आम्हाला CM साहेबांचं आम्हाला एकच सूचना आहे की येणारा गणेशोत्सव मुंबईतनं येणाऱ्या आपल्या मुंबईकर मंडळींसाठी जी गावाला येतात त्यांना रोड आणि लागणाऱ्या सुविधा ह्या नीटनेटक्या असल्या पाहिजेत आणि सणासाठी ते येतात तेव्हा आनंदाच्या वातावरणामध्ये त्यांनी आलं पाहिजे आणि आनंदाच्या वातावरणामध्ये परत मुंबईला गणेशोत्सव झाल्यानंतर त्यांना जाता यावं अशा पद्धतीचं आमचं नियोजन.